ज्यांच्या विचारांनी प्रेरित झाले लोक ते म्हणजे कलाम, ज्यांच्या जगण्याने प्रेरित झाले लोक ते म्हणजे कलाम आणि ज्यांच्या मरण्याने प्रेरित झाले लोक ते म्हणजे कलाम. 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी एका ताऱ्याचा जन्म झाला, तो म्हणजेच अशमा आणि द्रौपदी यांचा मुलगा कलाम जन्मला. कलामांच्या घरात एकूण 5 भाऊ 5 बहीण होते. त्याच्यातील सर्वात छोटे होते कलाम. कलामांना तोंड चुकलेले होते, आपलं घराणं हे गरीब घराणं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घराला हातभार लावावा लागेल. म्हणून वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी पेपर विकायचं काम सुरुवात केली. त्यांनी हे काम विचारपूर्वकच निवडलेलं होतं, म्हणजे ते आधी पेपर वाचायचे आणि मग तो विकायचे. यांच्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण झालेली होती. कलाम थोडेसे मोठे झाले, कलाम शाळेत जायला लागले. एके दिवशी त्यांचे शाळेचे सर त्यांना शिकवत होते की पक्षी कसा उडतो, पण विद्यार्थ्यांना ते कळत नव्हते की सर काय सांगत आहेत. तर त्या सरांनी ठरवले की या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिकली दाखवूया. म्हणून झालं, लॉन्च होताच पहिल्या स्टेजवरती चांगलं गेलं, पण दुसऱ्या स्टेजवरती जाताच या रॉकेटने काम करणं बंद केलं आणि एपीजे अब्दुल कलामांच्या डोळ्यासमोर ते रॉकेट ब्लास्ट झालं आणि श्रीहरिकोटावरून 570 किलोमीटर लांब जाऊन समुद्रात कोसळलं. त्या दिवशी कलाम पूर्ण तुटून गेलेले होते. कलामांना रडू येत होतं, कलामांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण कलामांनी हार मानली नाही. कलामांनी धीर कलाम झिजले नाही आणि तब्बल एका वर्षातच भारताचं सर्वात पहिलं सॅटेलाइट रोहिणीने लॉन्च केलं आणि रोहिणी लॉन्च होताच पुढच्या 2 मिनिटात रोहिणी आकाशात गेला होता. त्या दिवशी कलाम म्हणाले, माझा आतापर्यंतचा सगळ्यात चांगला क्षण म्हणजे ज्या दिवशी माझा रोहिणी रॉकेट हा आकाशात विलीन झाला होता. या सगळ्या कार्यामुळे एपीजे अब्दुल कलामांना मिसाईल मॅन ही पदवी देण्यात आली आणि याच कार्यामुळे एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती बनण्याची संधी मिळाली. ते जरी राष्ट्रपती झालेले होते तरी त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवडायचे. म्हणून ते त्यांना राष्ट्रपतींच्या कामामधून ज्या दिवशी सुट्टी मिळाली त्या दिवशी ते विद्यार्थ्यांना तलावावर घेऊन गेले आणि त्या तलावावरचे पक्षी उडवून त्या पक्षींच्या शेपटीपासून चोचीपर्यंत पक्षी कसा उडतो हे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना ते कळलं. कलाम ते ऐकतच होते आणि त्या दिवशी कलामांनी ठरवलं, जसे छोटे पक्षी उडतात तसं आपण मोठे पक्षी उडवायचं, म्हणजे विमानाचं पायलट व्हायचं स्वप्न त्यांनी त्यांच्या ठरवलं. मग काय, एमआयटी मध्ये गेले, एमआयटी मधून शिक्षण घेतलं आणि भारतातील टॉप 25 विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्ट झाले. पण इंडियन एअरफोर्स मध्ये फक्त 8 विद्यार्थी सिलेक्ट करायचे होते. पण कलामांचा नंबर आला 9 आणि कलामांचं लहानपणीचं मोठं स्वप्न हे तिथेच बुडालं. पण कलामांनी हार मानली नाही. कलामांनी एक सायंटिस्टचं शिक्षण घेतलं आणि सायंटिस्टचं शिक्षण पूर्ण करून सायंटिस्ट झाले आणि इस्रो मध्ये एका मिशनला सुरुवात केली. मित्रांनो, दिवस होता 10 ऑगस्ट 1979. 19 वर्षाची मेहनत, 23 मीटर लांब एसएलव्ही रॉकेट हा लॉन्च नव्हता. हे फक्त रॉकेटच नव्हतं, तर हे स्वप्न होतं काही तमाम लोकांचं जे या प्रोजेक्ट मध्ये सामील होते आणि या प्रोजेक्टचे डिरेक्टर होते. आणि त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करताच मृत्यू आला पाहिजे आणि हे स्वप्न खरं होणार होतं हे त्यांना माहिती नव्हतं. एके दिवशी ते एका इन्स्टिट्यूट मध्ये गेले होते. त्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांच्या समोर 3.5 लाख विद्यार्थी होते आणि ते विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत होते आणि अब्दुल कलाम त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत होते. पण तेवढ्यातच एका मोठ्या दुर्दैवाने अब्दुल कलामांचं हार्ट फेल झालं आणि अब्दुल कलाम आपल्या भारताला भारतीयांना सोडून